तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचाराल की तुम्ही टॅक्स भरता का, तुम्हाला विचारलं की तुम्ही टॅक्स भरता का, तू काय उत्तर देशील? नाही, मी टॅक्स भरत नाही. 100 90-95 लोक हेच उत्तर देतात की मी टॅक्स भरत नाही. नॉर्मली मी अशा व्यक्तीला विचारतो, तो विद्यार्थी आहे, तुमच्याकडनं कधी टॅक्स भरला गेला आहे का, तुम्ही गव्हर्नमेंटला कधी टॅक्स दिला आहे का? तो नाहीच म्हणतो. एखादा व्यक्ती रस्त्यावरती भीक मागताना बघतो आपण, तो पार्लेजीचा बिस्किटचा पुढे विकत घेताना बघतो. इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्सेस तो कॉस्ट पे करतो, पण त्याला माहिती नाही की त्यांनी टॅक्स दिला आहे. त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. तुमच्याकडनं कळत नकळत तुम्ही जे गुड्स किंवा सर्व्हिसेस घेता त्यामध्ये टॅक्स पे करता, तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे तुमच्याकडे तुमच्या नावाने तुम्ही टॅक्स जमा करता, तो डायरेक्ट टॅक्स आहे. तुम्ही इन्कम टॅक्स जेव्हा भरता तेव्हा इन्कम टॅक्स कोणी भरला? अक्षय कुमारने भरला. किती भरला? सलमान खानने किती भरला? आपण न्यूज बघतो. तो डायरेक्ट टॅक्स आहे. पण त्यांनी जे गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस केले त्याच्यावरती किती टॅक्स दिला गेला माहिती नाही. आपण हा डिस्प्ले घेतला, याच्यावरती 28% GST आहे. आपण जर याची कॉस्ट बघितली तर आपल्याला कॉस्ट दिसते दुकानामध्ये 25,000, 22,000, 20,000. इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्सेस आहे, आपल्याला माहिती नसतं. बिलही आपल्याला मिळतं, ते आपल्याला 20,000 बोलले आपल्याला बिलही मिळतं. त्या टॅक्स बघितलं तर कळतं टॅक्स किती दिला आपण. आता हा 22,000चा डिस्प्ले आहे. या 22,000च्या डिस्प्लेमध्ये अराऊंड CGST AGST दोन्ही मिळून 4,800 समथिंग टॅक्स लागला आहे 22,000मध्ये. पण लोकांना याचा अवेअरनेस किती लोकांना आहे की आपण टॅक्स दिला आहे. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जेवढ्या माणूस गुड्स किंवा सर्व्हिसेस घेत असतो त्याच्यावर तो लाखो रुपये टॅक्स देत असतो, पण त्याला माहिती नाही आहे. तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे डायरेक्ट टॅक्स काय, इनडायरेक्ट टॅक्स काय, फीचर्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स काय. आपला विषय इनडायरेक्ट टॅक्स आहे की याची सुरुवात कधी झाली GSTची इंडियामध्ये. GST आत्ता 1 जुलै 2017 लागू झाला. कन्सेप्ट काय GSTचा? नीड फॉर GST इन इंडिया. का गरज निर्माण झाली GSTची? फ्रेमवर्क ऑफ GST, बेनिफिट्स ऑफ GST आणि कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन. म्हणजे कायद्यामध्ये काय बदल करावे लागले, घटनेमध्ये काय बदल करावे लागले, ते बदल केल्यानंतर GST लागू होऊ शकला. एवढे पॉईंट्स त्याच्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला मी हे जे आता दाखवतो आहे हे CA एंटरचा जो सब्जेक्ट आहे टॅक्सेशनचा, त्यामध्ये 60 मार्काला इन्कम टॅक्स आहे, 40 मार्काला GST आहे. CA, CS, CMA ह्या तिन्ही एक्झाम ज्या होतात त्यांच्याकडे त्यांच्या एक्झाममध्ये इन्कम टॅक्स आणि GST हे दोन्ही सब्जेक्ट असतात. आणि त्याच्यामधलं जे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत ऑलमोस्ट तिघांना सिलेबस तोच आहे. CA इंटरमिजिएटला एक इंटरमिजिएट असतं, दुसरं फायनल असतं. फायनलला 174 सेक्शन आहेत, त्यातले मॅक्झिमम सेक्शन असतात. आणि याच्यामध्ये जे तुम्ही रोजचं काम करता त्या करा तुम्हाला पहिले 50 सेक्शन माहिती असतील, ते प्रॅक्टिकल सेक्शन आहेत पहिले 50. त्या 50 नंतर तुम्ही बघाल तर पुढे मी पूर्ण 174 सेक्शन दाखवणार आहे काय काय आहेत, सेक्शन किती आहेत, चॅप्टर किती आहेत, रूल्स किती आहेत, हे सगळं मी सांगणार आहे. ठीक आहे. तर आपण जे मटेरियल बघतोय हे तुम्ही बघाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया CA एंटरचं हे स्टडी मटेरियल आहे, त्याच्यामधलं हे मी डॉक्युमेंट घेतलेलं आहे. त्याच्यामधलं हे टॉपिक पहिला घेतलेला आहे. बॅकग्राऊंड. इफ एनी वेलफेअर स्टेट, एखादं चांगलं राज्य आहे, त्यांचा उद्देश काय असतो की लोकांना ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या फुलफिल करायच्या. कुठल्या गरजा आहेत लोकांच्या? वीज, पाणी, रस्ते, याच्यावरच निवडणुका चालल्यात. किती वर्ष झाली, बरोबर आहे ना? बाकी किती गोष्टी आहेत. आज आपल्याकडे जर का आपली आरोग्य व्यवस्था चांगली असती तर लॉकडाऊन करायची गरज नसती पडली एवढी. असं म्हणतो ना आपण, किती टक्के बजेटमध्ये खर्च होतो आरोग्य व्यवस्थेवरती. प्रत्येक राज्याची ही प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे गव्हर्नमेंटची
टू फुलफिल increasing developmental needs of the country and its people by way of public expenditure. हा पब्लिक एक्सपेंडिचर आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोकांना त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाण्याकरता मदत करणं, वेगवेगळ्या सोयी सुधारणा करणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. आता भारत काय आहे? डेव्हलपिंग कंट्री आहे. आपली इकॉनॉमी जी आहे ती डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे आणि आपल्याकडे स्कोप आहे इकॉनॉमिक ग्रो व्हायला. डेव्हलप कंट्री आहे तिकडे सगळ्या मॅक्झिमम सोयीसुविधा झाल्या आता, या पुढे त्यांच्याकडे काय नाही. आता आपल्याकडे बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत, डेव्हलपिंग लेवलला आहे. आता टॅक्स काय असतो? टॅक्स काय आहे? टॅक्स म्हणजे एक फिनान्शियल बर्डन असतं, ते एखाद्या व्यक्तीवरती येतं. ते डोनेशन नाही आहे, कोण व्यक्ती स्वइच्छेने देत नाही, तर हे लोकांकडून वसूल करायला लागतं. अ टॅक्स मे बी डिफाइंड ॲज पिक्युनियरी बर्डन, म्हणजे फिनान्शियल बर्डन लेड अपॉन इंडिव्हिज्युअल ऑर प्रॉपर्टी ओनर्स टू सपोर्ट द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचा कुठलाही बिझनेस नसतो की गव्हर्नमेंट बिझनेस करेल आणि बिझनेस करून पैसा कमवेल आणि डेव्हलपमेंट करेल, असं होत नाही. तुम्ही म्हणाल मग ट्रेन बस बिझनेस नाही का? पण बघतो ना, बस लॉसमध्येच दाखवली जाते. ट्रेनमधनं गव्हर्नमेंटला खूप मोठा फायदा झाला तरी इथून नवीन नवीन डेव्हलपमेंट करण्याला त्यांना पैसा लागतोच. त्यांना ट्रेन पूर्ण भारतामध्ये सगळीकडे पाठवायचे, पोचवायचे. म्हणजे तो जो पैसा आहे तो काय ते जनतेवरती खर्च नाही करू शकत, त्यांच्या डेव्हलपमेंट करायला तो पैसा खर्च होणार. पोस्ट डिपार्टमेंट आहे, काय अवस्था आहे पोस्ट डिपार्टमेंटची? चालू आहे म्हणून चालू आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची तुम्ही असे म्हणाल की काय ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्यातनं गव्हर्नमेंटला काय अर्निंग होतं ते बिझनेसप्रमाणेच आहे. कुरिअर बिझनेस याचा पोस्टाचा बिझनेस आहे. जे लोक जे काय इन्व्हेस्टमेंट करतात पोस्टामध्ये त्यातनं त्यांना काय पैसे मिळत असतील, पण त्यातून काय इतका पैसा मिळत नाही की त्यातनं देश चालवला जाईल. म्हणजे मग लोकांकडनं पैसा घेऊन त्यातूनच देश चालवला जाऊ शकतो. मग त्याकरता टॅक्स आहे. अ पेमेंट एक्झॅक्टेड. एक्झॅक्टेडचा अर्थ असा आहे त्यांच्याकडनं ते जबरदस्ती घेतलं जातं, कोण आनंदाने सुखासमाधानाने देत नाही. बाय लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी. कोण घेतं? अधिकृत पद्धतीने घेतला जातो. जबरदस्ती म्हणजे हा लिगल हप्ता आहे, इलिगल हप्ता नाही. मला फोन केला जाईल, एवढे पैसे ठेवा, आता गोळ्या मारू, असं नाही. कायदा बनवला जातो, त्या कायदेशीर मार्गाने तो पैसा त्यांच्याकडनं वसूल केला जातो. अ टॅक्स इज नॉट अ व्हॉलंटरी पेमेंट और डोनेशन बट ॲन इन्फोर्स कॉन्ट्रीब्युशन एक्झॅक्टेड पर्स्युएंट टू लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी. अधिकृत माध्यमामार्फत लोकांकडनं टॅक्स हा एक मार्ग आहे गव्हर्नमेंटचा पैसा गोळा करण्याचा. तो कायदेशीररित्या तो पैसा जमा केला जातो. इन सिम्पल वर्ड्स, टॅक्स इज नथिंग बट मनी दॅट पीपल हॅव टू पे टू द गव्हर्नमेंट विच इज यूज टू प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिसेस. लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणाकरता वापरायचा हा उद्देश आहे टॅक्स घेण्यामागचा. Direct tax, indirect tax. A direct tax is kind of charge which is imposed directly on the taxpayer and paid directly to the government by the persons on whom it is imposed. याच्यावरती तो कायदा जो टॅक्स आकारला ज्या व्यक्तीवरती, तो व्यक्ती गव्हर्नमेंटकडे तो टॅक्स डायरेक्ट जमा करतो, हा डायरेक्ट टॅक्स आहे. दुसरं, अ डायरेक्ट टॅक्स is one that cannot be shifted by the taxpayer to someone else. A significant direct tax imposed in India is income tax. आता टॅक्स डायरेक्ट टॅक्स हा शिफ्ट करता येत नाही. याचा अर्थ तुम्ही काय लावाल? इनडायरेक्ट टॅक्स हा शिफ्ट करता येतो. इनडायरेक्ट टॅक्स इज वन दॅट कॅन बी शिफ्टेड बाय द टॅक्स पेयर टू समवन एल्स. शिफ्ट करणं म्हणजे काय? कन्झ्युमरकडनं टॅक्स घ्यायचा असतो, पण मॅन्युफॅक्चरर डायरेक्टली कन्झ्युमरला मटेरियल देत नाही. मॅन्युफॅक्चरर कोणाला टॅक्स देतो? डिस्ट्रीब्युटरला. पण आता जर का जे मटेरियल डिस्ट्रीब्युटरला त्यांनी विकलेलं आहे त्याच्यावरती टॅक्स लागू आहे,
12%, 18%, 28%. मग तेवढा टॅक्स मॅन्युफॅक्चरर कन्झ्युमरच्या इन्व्हॉइसमधनं कलेक्ट करतो. आता डिस्ट्रीब्युटर हा काय कन्झ्युमर नाही आहे. मग डिस्ट्रीब्युटर काय करतो, जो टॅक्स त्याने मॅन्युफॅक्चररला दिला आहे, जो गव्हर्नमेंटला मॅन्युफॅक्चरर भरणार आहे, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला मिळतं. इनपुट टॅक्स क्रेडिट काय असतं की जो टॅक्स कलेक्ट केला आहे, सेल केल्यामुळे किंवा आउटवर्ड्स अप्लाय केल्यामुळे जो टॅक्स कलेक्ट केला आहे डिस्ट्रीब्युटरनी, त्यातून त्यांनी इनवर्ड्स अप्लाय घेताना जो टॅक्स दिला आहे तेवढी अमाऊंट तो वजा करून कलेक्ट केलेला टॅक्स भरतो. ह्याला आपण सिम्पल वर्डिंगमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. बरोबर आहे. माझा टॅक्स कोणाचा होता, मॅन्युफॅक्चररनी आकारला डिस्ट्रीब्युटरला. डिस्ट्रीब्युटरने काय तो टॅक्स स्वतःच्या पॉकेटमधून भरला नाही, त्यांनी पुढच्या चेनमध्ये पुढे कोण आहे, रिटेलर, होलसेलर, त्यांना माल दिला, सेम ते पण ITC घेणार, आणि शेवटी कोण राहतो, कन्झ्युमर. मग इथे एकाचा टॅक्स दुसऱ्यावर शिफ्ट होतो, दुसऱ्याचा टॅक्स तिसऱ्यावर शिफ्ट होतो, आणि शेवटी अल्टिमेटली कन्झ्युमरकडनंच तो टॅक्स कलेक्ट केला जातो. पुढे आपण याचं एक्झाम्पल बघणार आहोत. हे जे टॅक्स शिफ्टिंग आहे ही डायरेक्ट टॅक्सला येत नाही, ही डायरेक्ट टॅक्सला येत नाही. जो टॅक्स पेअर आहे डायरेक्टली त्या टॅक्स पेअरवरती त्या कायद्यानुसार जेवढा टॅक्स येणार आहे तो त्याला गव्हर्नमेंटला डायरेक्टली जमा करावा लागतो, म्हणून तो डायरेक्ट टॅक्स आहे. इनडायरेक्ट टॅक्समध्ये टॅक्स शिफ्ट होतो, कारण ज्याचा टॅक्स नाही आहे, जो कन्झ्युमर नाही आहे, पण जो व्यापारी आहे त्याला तो जेव्हा परचेस करेल तेव्हा टॅक्स द्यायला लागेल, जेव्हा सेल करेल तेव्हा टॅक्स कलेक्ट करेल. त्याप्रमाणे मग जो कन्झ्युम करेल फायनली टॅक्स त्याच्याच पॉकेटमधला गव्हर्नमेंटकडे पोचतो. Its incidence is borne by the consumer who ultimately consume the product or the service, while the immediate liability to pay the tax may fall upon another person such as manufacturer. इमिजिएटली पहिल्या लेवलला मॅन्युफॅक्चरर टॅक्स पे करतो डिस्ट्रीब्युटरकडनं घेऊन, और प्रोवायडर ऑफ सर्व्हिस और सेलर ऑफ गुड्स. पण नेक्स्ट लेवलला तो शिफ्ट होतो आणि मग अल्टिमेटली तो जो कन्झ्युम करतो तोच टॅक्स बेअर करतो, त्यालाच तो टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळे याला म्हणतात कन्झ्युमर टॅक्सेस. दे आर रिग्रेसिव्ह इन नेचर बिकॉज दे आर नॉट बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ ॲबिलिटी टू पे. आता ह्याचं आणखीन एक फीचर हे आहे, वैशिष्ट्य हे की हा रिग्रेसिव्ह टॅक्स आहे. इन्कम टॅक्स हा प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे. जर एखादा व्यक्ती जास्त अमाऊंट इन्कम करत असेल, अर्न करत असेल, तर त्याच्यावरती जास्त टॅक्स लागतो. आताच्या कायद्याप्रमाणे 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागणारच नाही आहे. जर 5 लाखापर्यंत टॅक्स तुमचं जर टॅक्स इन्कम तुमचं इन्कम टॅक्सेबल इन्कम असेल तर अप टू 5 लाखापर्यंत रिबेट मिळतो. त्यामुळे ज्यांचा पगार 40,000 आहे, जो 5 लाखाच्या आतमध्ये येतो, त्यांच्यावर पण कुठलाही टॅक्स लागत नाही. 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही आहे, पण 5 लाखापर्यंत रिबेट मिळतं. 12,500ची अमाऊंट जर का बनत असेल 5 लाखावरती 5% तर ती अमाऊंट रिबेटमुळे काय होते, त्याचं इन्कम जे आहे हे टॅक्स फ्री होऊन जातं. आणि ज्यांना 5 लाखाच्या पुढे इन्कम होतं त्यांना टॅक्स भरायला लागतो. 10 लाखाच्या पुढे झालं का आणखीन टक्केवारी वाढते. 5 लाखापर्यंत 2.5 लाखावरती टॅक्स नाही, 2.5 लाखावर 5%, 5 लाख ते 10 लाख 20% टॅक्स द्यायचा, आणि मग 10 लाखाच्या पुढे 30%. पण जर पार्लेजी मुकेश अंबानीने घेतला तरी पण जो टॅक्स आहे तोच टॅक्स भिकाऱ्याला पण आहे. हा रिग्रेसिव्ह नेचर आहे. इथे बघितलं जात नाही की पे करणाऱ्याची ॲबिलिटी काय, त्याची पेईंग कपॅसिटी काय, हे बघितलं जात नाही इनडायरेक्ट टॅक्समध्ये. तो रिग्रेसिव्ह नेचर आहे, त्याला रिग्रेसिव्ह नेचर म्हणतात. आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही जास्त अमाऊंट कमवाल, जास्त पैसे कमवाल तर जास्त टॅक्स भराल. हा फरक आहे. आता 1 जुलैपासनं GST ॲप्लिकेबल झाला. ओके, 1 जुलैपासनं. आणि मग इतर काही टॅक्सेस होते, गुड्स अँड सर्व्हिसेसवरती लागणारे इतर काही टॅक्सेस होते.
ते कायदे रद्द केले गेले. जसं एक्साईज ड्युटी, वॅट, LBT, ऑक्ट्राय हे सगळं बंद करायचं आणि एकच टॅक्स ठेवायचा देशभरामध्ये, GST. त्यामुळे हा एक मोठा बदल होता खूप वर्षामधला. आता आपण काय समजून घेतलं? डायरेक्ट टॅक्स, द पर्सन पेईंग द टॅक्स टू द गव्हर्नमेंट डायरेक्टली bears the incidence of the tax. The person paying the tax to the government collects the same from the ultimate consumer. इथे शिफ्टिंगचा thus incidence of the tax is shifted to other person. Progressive in nature, direct tax. Regressive in nature, indirect tax. Regressiveचा अर्थ काय? All the consumers equally bear the burden irrespective of their ability to pay. पण इन्कम टॅक्समध्ये असं होत नाही. हाय रेट ऑफ टॅक्सेस फॉर पीपल हॅव्हिंग हायर ॲबिलिटी टू पे. त्याची क्षमता काय पे करण्याची टॅक्स हे बघितलं जातं इन्कम टॅक्समध्ये. पण कुठलीही क्षमता न बघता GST इनडायरेक्ट टॅक्स हा लोकांवर लागू होतो. बर्डन ऑफ टॅक्स बॉर्न बाय पर्सन हिमसेल्फ डायरेक्ट टॅक्समध्ये स्वतः बेअर करतो आणि बर्डन ऑफ टॅक्स शिफ्टेड टू अनदर हे इनडायरेक्ट टॅक्समध्ये होतं. हे शिफ्टिंग कसं होतं हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक्झाम्पल, इनडायरेक्ट टॅक्सची GST कस्टम ड्युटी, डायरेक्ट टॅक्स इन्कम टॅक्स. आपल्याकडे आहे ना सर्व्हिस टॅक्स कधीपासून ॲप्लिकेबल झाला तुम्हाला माहिती आहे? सगळ्यात पहिले ज्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होण्याअगोदर फायनान्स मिनिस्टर होते आणि त्यावेळेस त्यांना बरेच अभ्यासक असतात, टॅक्स एक्सपर्ट असतात, ते गव्हर्नमेंटला ॲडवाईस करत असतात. त्यांनी सांगितलं तर देश बदलतो आहे, परिस्थिती बदलते. 90पर्यंत यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो, कॉलेजला गेलो, सगळीकडे चाळी होत्या, बिल्डिंग नव्हत्या, आपलं शहर डेव्हलप झालं नव्हतं किंवा बरेच गाव आहेत त्याची शहरीकरण झालं नव्हतं. आता बघतो आपण खेड्यात फार कमी लोक राहतात. तसं शहरीकरण झपाट्याने वाढलं 90 नंतर, कारण गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बदलल्या, बँका कम्प्युटराईज व्हायला लागल्या. 94 नंतर लोक IT सेक्टरमध्ये जास्त नोकऱ्या उपलब्ध झाल्यामुळे बऱ्याच मध्यमवर्गीयांची लोक बँकेत कामाला लागली, IT कंपन्यांमध्ये कामाला लागली आणि बऱ्याच लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळाला आणि लोन स्कीम वगैरे फार सुलभ प्रमाणामध्ये लोकांना उपलब्ध झाल्या आणि पैसा आल्यामुळे लोक लोन घेऊन घर घ्यायला लागले. आणि गव्हर्नमेंटच्या जो काय पॉलिसी होत्या त्या 1990 ते 2000मध्ये अनेक मध्यमवर्गीय लोकांचं जीवन बदललं आणि झपाट्याने सगळ्या गोष्टी आहेत ह्या शहरीकरणाच्या दिशेने व्हायला लागल्या. शहर डेव्हलप व्हायला लागली, लोकांकडे पैसा खऱ्या अर्थाने वाढला. त्या काळामध्ये असा कोणी विचार केला होता की घरातल्या बायका फक्त पावडर लावतात, वेणीफणी करतात, त्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काय 1000, 1200, 1500 त्याचं बिल होईल कधी, असं कोणी विचार केला होता त्यावेळेस? घरामध्ये इंटेरियर करण्याचे लोक लाखो रुपये खर्च करतील, कोणी विचार केला होता? आता जर का लोकांकडे पैसा वाढत असेल तर तुमच्या रोजच्या गरजा जर का पूर्ण झाल्या तर मग तुम्ही हौशी मौजीवरती, मनोरंजनावरती खर्च करता, आपलं स्टेटस इम्प्रूव्ह करण्याकरता खर्च करता. मग त्यावेळी लोकांकडे फोन पण नव्हता, जेव्हा आम्ही चाळीत राहायचो तेव्हा फोनही नव्हता. कोणाकडे जर फोन आला तर हा माणसाकडे चांगल्या प्रकारे पैसा येतो आहे असं लोक समजायचे. फोन घेतला आहे म्हणजे जर का पंचवर्षांनी कोणाकडे फोन असेल, फोन जर का बुक केला तर यायला 2 वर्ष लागायची. स्कूटर बुक केली तर यायला वर्ष 1.5 वर्ष लागायचं. पटकन वस्तू मिळत नव्हत्या आजच्यासारख्या, तो का आम्ही बघितला आहे. त्यामुळे 2 व्हीलर असणं आणि
फोन असणं हे श्रीमंत माणसाचं लक्षण होतं. आणि बाकी मध्यमवर्गीय माणसाकडे सायकल असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आता पुढच्या वर्षी मी कॉलेजला जाणार आहे, मला सायकल पाहिजे असा मुलगा म्हणायचा, आणि जर बाप सायकल घेऊन द्यायचा तेव्हा यांच्याकडे परिस्थिती बऱ्यापैकी आहे. आता मुलं गाडी मागतात, मोबाईल मागतात. एवढं मध्यमवर्गीय प्रगत नव्हता. किंवा आता इव्हन तुम्ही भिकाऱ्यांकडे पण मोबाईल असतात. म्हणजे आपली आर्थिक उत्कर्णी झालीच आहे ना. तर त्या काळामध्ये आता जर का लोकांकडे सोयीसुविधा वाढत आहेत, तर तुम्ही आता गुड्सच्या पहिल्या फेजमध्ये मॅन्युफॅक्चरिंगवरती टॅक्स आला, एक्साईज ड्युटी, मग सेल टॅक्स, मग वॅट आला. हे सगळं येण्या अगोदर 94ला वॅट नव्हता आपल्याकडे, सेल टॅक्स होता. तुम्ही सर्व्हिस टॅक्स चालू करा असं गव्हर्नमेंटला रिकमेंड केलं. आणि गव्हर्नमेंटनी 3 सर्व्हिसेस त्यावेळेस पहिल्यांदाच पहिल्या वर्षी सर्व्हिस टॅक्स त्यावर लागू केला. टॅक्स रेट कमी होता पण लागू केला. नंतर दरवर्षी त्याच्यामध्ये काही सर्व्हिसेस गव्हर्नमेंट ॲड करत गेले आणि गव्हर्नमेंटला त्यामध्ये अनपेक्षितपणे फार मोठा रेव्हेन्यू मिळाला. इनडायरेक्ट टॅक्स हे कोणालाच समजत नव्हतं की आपण टॅक्स लावला गेला आहे. पहिले 3 सर्व्हिस, मग 5 सर्व्हिस, मग 10 सर्व्हिस, जवळजवळ 1,200 सर्व्हिस त्यांनी त्यामध्ये ॲड केल्या. मग त्यांनी कायदा चेंज केल्यानं सांगितलं आता एक 10-15 सर्व्हिस आहेत किंवा 20 सर्व्हिस आहेत, त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स लागणार नाही, बाकी सगळ्यावर सर्व्हिस टॅक्स आहे. कारण की होतं कसं की जर ब्युटी पार्लर सर्व्हिस म्हणून दिलं तर ब्युटी पार्लरमध्ये काय काय केलं जातं हे डिफाईन करायला लागतं. नखं रंगवली तर त्यावर टॅक्स लागेल का, तो त्याचा भाग आहे का, केस रंगवले त्याचा भाग आहे का, हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादी सर्व्हिस डिफाईन करायची म्हटली तर त्याच्यामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी असतात, मग ते सगळ्या ॲक्टिव्हिटी डिफाईन करायला लागतात. आम्ही काय मेकअप करायला नाही गेलो ब्युटी पार्लरमध्ये, फक्त नखं व्यवस्थित शेपमध्ये कापली आणि रंगवली, तर त्यात ते असायला लागतं की ह्या ॲक्टिव्हिटीज ब्युटी पार्लर सर्व्हिस इन्क्लूड्स एवढं हे जे केलं तर तुम्ही ब्युटी पार्लर सर्व्हिस दिली किंवा घेतली हे येतं. मग इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज डिफाईन करणं कायदा किचकट करतं. पण गव्हर्नमेंटने पहिले 3 सर्व्हिस घेतल्या, मग 5 घेतल्या, मग 10 घेतल्या. ती सर्व्हिस जी ॲड करायची या सगळी माहिती लिहायची. ते कन्स्ट्रक्शन आहे तर काय, वर्क कॉन्ट्रॅक्ट तर काय, ही ॲक्टिव्हिटीज केली त्यामध्ये हे जर करत असाल तर हे वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आहे. रेस्टॉरंट सर्व्हिस आहे ते डिफाईन केलं होतं, ही रेस्टॉरंट सर्व्हिस असेल, ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत असतील तर ही रेस्टॉरंट सर्व्हिस आहे. एखाद्या व्यक्ती बोलायचा मी हे करतच नाही आहे, त्यात मी कुठं दिलं ते, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी माझी त्या टॅक्सच्या स्कोपमध्ये येत नाही. समजलं ना. मग त्याने तो कायदा बदलला आणि सांगितलं आता आम्ही एक निगडी लिस्ट बनवतो, हे जर का करत असाल तर टॅक्स नाही, बाकी तुम्ही काही करा टॅक्स लागेल. बस ट्रान्सपोर्ट करा टॅक्स लागेल, कुरिअर करा टॅक्स लागेल, लॉन्ड्रीत कपडे धुवायला द्या टॅक्स लागेल, इस्त्री करायला द्या टॅक्स लागेल. पण एक लिमिट आहे की एक 10 लाखापर्यंत जर का तो इस्त्रीवाला टर्नओव्हर करत नाही मग तो सर्व्हिस टॅक्समध्ये रजिस्ट्रेशन घेणार नाही, तोपर्यंत त्याच्या सर्व्हिस ज्या आहेत त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. पण 10 लाख त्यांनी जर का टर्नओव्हर लिमिट एक्सिड झाली त्याची का मग त्याला सर्व्हिस टॅक्स नंबर घ्यावा लागेल आणि कस्टमरकडनं टॅक्स कलेक्ट करायला लागेल. छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना टॅक्स घेण्याची सक्ती नाही, पण मोठे जे आहेत त्यांना मात्र त्यांच्या सर्व्हिसेसवरती टॅक्स कलेक्ट करणं कंपल्सरी. एक लिमिट ठेवलं जातं, अदरवाईज टॅक्सेबल प्रॉडक्ट विकत आहेत, एखाद्या व्यक्ती रस्त्यावरती बसला आहे, हातगाडी घेऊन बसला आहे, टॅक्स का नाही घेतला, असं होऊ शकत नाही. त्यामुळे जे मोठे व्यापारी आहेत तेच टॅक्स कलेक्ट करतात. मग मोठे कोणाला म्हणायचं, म्हणजे त्याचं लिमिट ठरवलं जातं, त्या लिमिटनंतर ते टॅक्स कलेक्ट करणार. मग ते टॅक्स कलेक्ट कधी करणार, मग त्यांना ऑथराईज केलं पाहिजे. मग त्याकरता त्यांना ॲप्लिकेशन द्या, डॉक्युमेंट द्या, हे सगळ्या स्टेपमधून गेल्यानंतर त्यांना गव्हर्नमेंट ऑथराईज करतं, त्याला सर्टिफिकेट देतं. हे सर्टिफिकेट तुमचे आहे, तुमचा हा नंबर आहे, तुम्ही आता टॅक्स कलेक्ट करावा आणि जे काही नियम आहेत ते पाळा,
सगळ्या तरतुदी जे आपल्या कायद्याप्रमाणे ते समजून घ्या. त्या तरतुदीप्रमाणे नियमाप्रमाणे टॅक्स जमा करा गव्हर्नमेंटकडे. ही जबाबदारी जो सप्लायर आहे त्याच्यावरती येते. गव्हर्नमेंटचा इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे. गुड्सवरचा टॅक्स, सर्व्हिसेसवरचा टॅक्स, टॅक्स ऑन कमोडिटीज अँड सर्व्हिसेस. आता तुम्ही बघाल की इम्पॉर्टंट सोर्स का म्हटलं जातं. इनडायरेक्ट टॅक्सेस आर अ मेजर सोर्स ऑफ टॅक्स रेव्हेन्यूज फॉर गव्हर्नमेंट्स वर्ल्ड वाईड अँड कंटिन्यू टू ग्रो ॲज मोर कंट्रीज मूव टू कन्झम्पशन ओरिएंटेड टॅक्स रिजिम्स. इन इंडिया indirect taxes contribute more than 50% of the total tax revenues of central and state government. 50%हून जास्त टॅक्स हा इनडायरेक्ट टॅक्सने येतो. इन्कम टॅक्समध्ये टॅक्स देणारे किती लोक असतील? 135 करोड लोकांमध्ये किती लोक असतील? किती टक्के लोक असतील? पहिले 3-4% होते. नोटाबंदीनंतर 7-8% झाले. बाकीच्यांचं इन्कम 5 लाखाच्या खालीच आहे. टॅक्सेबल टर्नओव्हरच नाही आहे. टॅक्सेबल त्यांचं इन्कमच नाही आहे कोणाचं. व्यापाऱ्यांचा तेवढा टर्नओव्हर नाही. नोकरी करणारे लोक आहेत त्यांना तेवढा पगार नाही. अशा इकॉनॉमीमध्ये जर का लॉकडाऊन होतं आणि 2-3 महिने जर का सगळं बंद होतं तर लोकांच्या जीवनावरती विपरीत परिणाम होणार. की ते कमवून खाणारे लोक किती आहेत? जर टॅक्सेसच भरत नाही आहे. जर एखाद्या व्यक्ती 40,000 रुपये पण कमवत असेल, 40 किंवा 50,000 रुपये, तर त्यातनं त्याचा खर्च काय असेल? त्यांनी घरामध्ये टी व्ही घेतला असेल, मुलाकरता एज्युकेशन लोन घेतला असेल, त्या लोनचा हप्ता असेल, हातामध्ये कोणालाच काय उरत नसतं. त्याला 40,000पर्यंत जर का पगार आहे तर 40,000 रुपये सगळे संपवतो. आणि ज्याचा पगार 2 लाख आहे तुम्ही त्यालाही विचाराल तर त्याच्या पण तसे खर्च असतात. तो 1 BHK मध्ये राहत नाही. तो अशा ठिकाणी राहतो की जिकडे त्यांनी काही करोडचा प्लॅट घेतलेला असतो. लोखंडवाला कॉम्प्लेक्स किंवा अशा ठिकाणी त्यांनी प्लॅट घेतलेला असतो. त्याला मोठा हप्ता असतो. ज्या प्रमाणात गुड्सची खरेदी होते, ज्या प्रमाणात सर्व्हिसेसची खरेदी होते, तेवढ्या प्रमाणामध्ये टॅक्स कलेक्शन होतं. त्यामुळे इन्कम टॅक्स जरी लोक भरत नसतील तरी पण रिग्रेशन एरियाचा टॅक्स जो आहे त्यामध्ये खरेदी सगळेच करतात. तो 40,000 पगार कमवतो तोही सगळे खर्च करतो, 2 लाख कमवतो तोही खर्च करतो. म्हणून ते मॉल चालतात. लोकांनी ठरवलं की अत्यावश्यक खर्च करायचे, तर मॉल चालणारच नाहीत ना. इट इज लेविड ऑन कमोडिटीज ॲट द टाइम ऑफ सप्लाय और मॅन्युफॅक्चर और परचेस और सेल और इम्पोर्ट एक्सपोर्ट. टॅक्स कशावर लागेल? सप्लाय और मैन्युफैक्चरर और परचेज और सेल और इम्पोर्ट एक्सपोर्ट. इट इज ऑल्सो नोन एज कमोडिटी टॅक्सेशन. इट इज ऑल्सो लिव्हिड ऑन सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आपण शिफ्टिंगचं बघितलं, ठीक आहे. हे तुम्ही वाचाल तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे. याच्यावरती मी काय फार वेळ घालवत नाही. मला हा पॉईंट घ्यायचा होता व्यवस्थित, पण आता आपला टाईम आजचा संपला आहे. मी थांबतो. उद्या मी परवा आता इनफॅक्ट हा पॉईंट घेईन. कधी ॲक्च्युली आपल्याकडे GST आणावा, तसं सर्व्हिस टॅक्स आणावा हे सांगितलं. मनमोहन सिंगनी सर्व्हिस टॅक्स चालू केला. त्यानंतर आपल्याकडे 2000पासून GST आणा हे चालू झालं. पण आपल्याकडे त्यावेळेस वॅटही नव्हता, सर्व्हिस टॅक्स सेल टॅक्स होता. मग त्याच्यानंतर 2005ला विचार झाला की आपण 2010पासून GST लागू करू, पण तेही होऊ शकलं नाही. आणि मग 2014ला BJP गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांना पण तो चालू करायला त्यांची अपार शक्ती असताना पण 2017 यायला लागलं. ह्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या खाली दिल्या. कधी सुरुवात झाली आणि मग त्याला काय काय अडचणींना तोंड द्यावं लागलं ही सगळी माहिती इकडे दिलेली आहे, थोडक्यात दिलेली आहे. आणि मग याप्रमाणे या स्टेप घेतल्या गेल्या दिल्या. हे थोडं मी सांगेन आणि मग पुढचे काय पॉईंट सांगेन.
मी 2 सेशन ह्याच्यावरती घालवतो इंट्रोडक्शनमध्ये, आणि तिसऱ्या सेशनपासून मी टॉपिक चालू करतो रजिस्ट्रेशन. तुम्हाला मग GST लॉ म्हणजे काय वगैरे सांगेन मी, आणि मग रजिस्ट्रेशनपासून आपली सुरुवात होईल. त्यास थांबूया.